तुम्ही शिवसेनेत होतात, 50 वर्ष तुम्ही राजकारणात आहात. या निवडणुकीत नारायण राणे म्हणावे तितके आक्रमक दिसले नाही असा आरोप सातत्यानं होतो. सातत्यानं तुम्ही मग कोणाविरुद्ध दाखवा, इथे कोणच नाहीये, वन साइड आहे. इथे मी वन साइड निवडून येणार. मला विरोधक आता काव्यामध्ये एक वाक्य मध्ये नाही देणार, त्याला तसं उत्तर शब्दामध्ये न देता त्याला माहिती आहे मी कसं उत्तर देण्याची माझी पद्धत आहे. बस त्यामुळे बाकी सगळं माझं एकदम चांगलं वातावरणात प्रचार चालू आहे. लोक माझ्या बाजूनी आहेत. त्यामुळे असं काही वाईट करण्याचं हेतूही माझा नाहीये. खरं तर प्रचारामध्ये तुम्ही सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. जवळपास नाव घोषित होण्यापूर्वीपासून तसे संकेत तुम्हाला मिळत होते. त्यामुळे तुम्ही प्रचाराला अगदी पूर्वीपासून सुरुवात केली होती. आता प्रचाराचे शेवटचे 2 दिवस आहेत. काल एका स्टार प्रचारकासाठी दुसऱ्या स्टार प्रचारकाकडे म्हणजे तुमच्यासाठी अमित शहांनी या ठिकाणी सभा घेतली. खरं तर सभेला प्रतिसादही तसाच होता. सभेनंतर सुद्धा आम्ही जेव्हा लोकांशी संवाद साधला त्यातूनही कशा प्रकारे वातावरण बदलतं याची प्रचिती येत होती. आज तुमचे स्नेही आणि कधी काळचे तुम्ही सोबत काम केलेले शिवसेनेतले नेते आता मनसेचे अध्यक्ष आहेत राज ठाकरे, ते कोकणात येत आहेत. काय वाटतं? नाही, काय वाटतं ना, मी आमंत्रित केलं. राज ठाकरे यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं 10 वर्षातील काम कार्य देशाला देश विकसित देश बनवतायत. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताला 5व्या क्रमांकावर आणलं. गरिबांसाठी काम, कोरोनाग्रस्त लोकांसाठी दिलेली औषधं, मोफत धान्य, 54 लोकांसाठी गोरगरिबांना दिलेल्या योजना, हे कार्य पाहून त्यांनी सांगितलं की मला मोदी आवडतात म्हणून माझा एनडीएला पाठिंबा आहे. पण केवळ राजकीय नाही तर तुमचे व्यक्तिगत संबंध सुद्धा तितके चांगले मित्र आहेत. ते माझे मित्र आहे. आम्ही पक्षात असताना दोघं चांगले मित्र होतो आहोत आणि असणार. ठाकरे आणि कोकण हा संदर्भ आला की अर्थातच राणेंचं त्यांच्याशी असलेलं नातं या गोष्टीची चर्चा होते. मात्र तुम्ही दोघांसोबतही काम केलंय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. आता राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत, उद्धव ठाकरे सुद्धा एका पक्षाचे प्रमुख आहेत. व्यक्ती म्हणून आणि एक राजकीय नेता म्हणून ठाकरे बंधूंमध्ये असा कुठला मूलभूत फरक तुम्हाला जाणवतो? कोण ठाकरे? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांमध्ये. हे बघा, फरक फार आहे. जमीन आसमान एवढा फरक आहे. राज ठाकरे एक माणुसकी असलेला व्यक्ती, आपण म्हणतो मैत्रीला जागणारे आहेत, मैत्री राखणारे आहेत. नातं कसं असावं आणि कसे पावित्र्य पाळावं हे राजना कळतं. राज चांगले पॉलिटिशियन आहेत. राजकारणाचा त्यांना चांगला अभ्यास आहे. त्याला चांगलं वक्तृत्व दिलं आहे. आणि दुसरं म्हणजे ते लोकांची भावना, लोकांचे प्रश्न चांगले त्यांना अवगत आहेत. आणि म्हणून एका बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तुलनाच होऊ शकत नाही. उद्धवला काहीच येत नाही, ABCD पासून राजकारणात तर माहीत नाही. मग हिंदुत्वाशी गद्दारी करून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जाऊन मुख्यमंत्रीपद घेतलं. राज ठाकरे अशा चुका नाही करणार. माननीय बाळासाहेबांना ते जीवाच्या पलीकडे मानत होते, रिस्पेक्ट करत होते. त्यांची आयडिओलॉजी कोणी फॉलो केली तर राज ठाकरे यांनी. आणि उद्धव ठाकरे या क्रिकेट माणूस पण नाही, ना कोणाची ओळख नाही, ना मित्र नाही. ही आजची परिस्थिती आहे. आणि म्हणून मला सांगायचं वाटतं की या निवडणुकीत उद्धव ठाकरे जे आले ते दाखवायला की शिवसेना आजही कोकणात आहे. कोकणात शिवसेना नाही. राणेला ज्या दिवशी काढलं शिवसेनेतून त्या दिवशी कोकणी माणूस चिडून उठला. आणि आता जर असं वाक्य माझ्याबद्दल बोलला असेल तो कोकणी माणूस त्यांना धडा शिकवेल. काल एक संदर्भ कालच्या सभेमध्ये आला की कोकणचा कॅलिफोर्निया ही घोषणा अनेक वर्षांपासून कोकणामध्ये प्रचलित झाली, महाराष्ट्राने सुद्धा पाहिली. तेव्हापासून आजपर्यंत कोकणात असा काय मूलभूत फरक झाला विकासात्मक दृष्टीने आपण पाहिलं तर जे आपण सांगू शकतो? कोकणाचा इन्फ्रास्ट्रक्चर बघा, देशात किंवा राज्यात कुठेही नाही. रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, शैक्षणिक पण दर्जा इथे उंचावला आहे. इथे 10वी 12वीचे रिझल्ट
80-90% लागतात. विमानतळ आहे, चौपदरी रस्ता आहे, समुद्रकिनारा 121 किलोमीटरचा आणि त्यामुळे प्रगती कोकणात दिसते आहे. आणि थोड्या दिवसांनी इथे उद्योगधंदे आल्यास की एक प्रगतिशील आर्थिक सुबत्ता असलेला कोकण लोकांना पाहायला मिळेल. कितीही नामोल्लेख टाळायचा प्रयत्न केला तरी सुद्धा विरोधी पक्षातल्या लोकांकडनं विशेषत्वानं तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत विनायक राऊत जे विद्यमान 2 टर्मचे खासदार प्रतिस्पर्धी अशा लोकांना मी मानत नाही आणि मी समोर त्या कधी उभं पण नाही करत आणि डाव पण घेत नाही. माझा प्रतिस्पर्धी नाही. तुम्हाला निवडणुकीला दिसेल किती मताधिक्याने ते हरतील. ते काल सभेनंतर एक घटना घडली. खरं तर त्याची माध्यमांमध्ये भरपूर उशिराने चर्चा झाली. सामंत बंधूंना सभेनंतर अमित शहांनी खाली बोलवलं आणि त्यांच्याशी काहीतरी संवाद झाला. नेमका काय संवाद झाला? तुम्ही त्या ठिकाणी होता? नाहीये. तिथे उदय सामंत होते. तिथून स्टेजवरून खाली यायला किरणला थोडा वेळ लागला. त्यांना बोलवलं व प्रचार में अच्छा तरह से प्रचार करना. ज्या प्रकारचा प्रचार सुरू आहे आरोप प्रत्यारोप केले जातात की कुठेतरी महायुतीमध्ये बिघाडी आहे. आरोप तर होणारच निश्चित स्वरूपामध्ये निवडणूक असल्यानंतर. सामंत बंधू काम करतील किंवा मध्यंतरी राजन तेली यांच्याबद्दल सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. त्यांनी समाज माध्यमांवरती काही पोस्ट केल्या होत्या. राजकीय घडामोडी वेगानं घडतात. परशुराम उपरकर आता उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये जातात. या सगळ्या राजकीय अशा प्रकारची बातमी आली होती. अशा प्रकारची बातमी किती प्रवेश करणार आहे. या सगळ्या राजकीय घटना घडत असताना याचा भाजपच्या प्रचारावरती काही फरक पडतो? प्रचार कुठलाही फरक नाही. मी सांगितलं ना, वन साइड मी निवडून येणार. प्रचार आम्हाला फरक पडत नाही. लोकांचा पाठिंबा आहे मला. जनतेचा जनतेला वाटतं की दादा आम्हाला खासदार हवेत. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या लोकांचंही मत आहे. शेवटचे 2 प्रश्न. तुमचं कोकणासाठीचं पुढील 5 वर्षांचं नेमकं विजन काय असणार आहे? कोकणामध्ये उद्योगधंदे आणावे. कोकणी तरुणांना नोकऱ्या उपलब्ध इथेच द्याव्या. लोकांचं दरडोई उत्पन्न वाढवावं. आर्थिक सुबत्ता या कोकणात यावी आणि कोकण एक समृद्ध कोकण, निसर्गरम्य कोकण, समृद्ध कोकण बनवण्याचं माझं मानस आहे. शेवटचा प्रश्न. नारायण राणेंना महाराष्ट्रानं झुंजार, आक्रमक आणि कडवट शिवसैनिक स्वरूपात पाहिलं होतं. मात्र सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये तुम्ही भावनिक आवाहनं करत होतात. माझी शेवटची निवडणूक आहे अशा प्रकारचं तुम्ही विधान बोललो नाही हो. मात्र माध्यमांमध्ये सातत्याने नाही तुम्ही स्वतःहून का तयार करता? माझी शेवटची निवडणूक आहे. मी आता शेवटचं मी हे लढाई असं कधी बोललो नाही आणि माझा तो स्वभाव नाही. शेवट बिवट आणि भावनिक आधार घेणाऱ्यापैकी मी एक नाही आहे. आपण एक शिवसैनिक मांडे बाळासाहेबांचा होतो, लढावया शिवसैनिक, पुळचट नाही आणि विकृतही नाही. खरं तर हे होते नारायण राणे ज्यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपल्याशी संवाद साधला. दादा खूप खूप धन्यवाद. आणि खरं तर उद्या परवा 2 दिवसांवरती मतदान आलंय. मतदारांसाठी कारण उन्हाचा तडाखा वाढतोय, मतदारांना पुढारीच्या माध्यमातून काय आवाहन? नाही, तुम्ही सकाळच्या ह्याच्यात सकाळी 11च्या आत जेवढं मतदान करतायत करावं. प्रत्येकाने हे राष्ट्रीय कर्तव्य मतदानाचं पार पाडावं. राष्ट्राला प्रगतीकडे नेणाऱ्या उमेदवाराला म्हणजेच कमळावर शिक्का मारावं अशी मी लोकांना विनंती करतो. खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच. तुम्हाला तुमच्या मतदानासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. हे होते नारायण राणे ज्यांनी आपल्याशी मुक्तपणे संवाद साधलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह मी ओम देशमुख, न्यूज मुंबई.